आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, प्लीज माझा ऐकशील का? तू प्लीज एवढा विचार करू नकोस. हे जे तुझं ओव्हर थिंकिंग आहे ना, त्यामुळे हे सगळे सिच्युएशन क्रिएट होतात. तुला कळतंय का? श्रव, तुला कळतंय? ह्या माझ्या डोक्यातल्या सिच्युएशन्स नाहीयेत किंवा माझ्या इमॅजिनेशन्स पण नाहीयेत. हे माझ्याबरोबर प्रत्यक्षात घडतंय. ताई, हे बघ, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. माझा तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, पण आजकाल तू जे काही वागतेस त्यामुळे तुझ्याबद्दल माझ्याबद्दल तेच सासूबाईंना घडवून आणायचंय. कळतंय तुला? म्हणजे अगं, हा त्यांचाच प्लॅन आहे. ताई, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तू परत त्यांच्यावर संशय घेतेस. तुला दिसत नाहीये त्या तुझीच बाजू घेतो, तुझ्या बाजूने बोलतायत. त्या खरंच बदलल्यात. तू प्लीज विश्वास ठेव. नाही, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे मला वेडं ठरवण्यासाठी. हे मेडिटेशन, मनशांती केंद्र, हे सगळं त्यांचं नाटक सुरू आहे. कळतंय तुला? ताई, पण त्या एवढं सगळं एकट्या कसं करू शकतात? एकट्या नाही आहेत त्या. सासूबाई एकट्या कधीच नाही आहेत. त्यांच्याबरोबर संजय मामा नेहमीच आहेत, सुरुवातीपासून. नाही ताई, हे बघ, मुळात यशोधरा मामा असं काहीतरी करतील यावर माझा विश्वासच बसत नाही. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. एवढं सगळं घडूनही सासूबाईंनी संजय मामांना घरात का ठेवलं असेल? म्हणजे त्या जर म्हणतायत की मी बदलले, तर त्यांनी पुन्हा संजय मामांना घरात घेतलंच नसतं ना. हे बघ ताई, मला मान्य आहे त्यांनी संजय मामांना घरात ठेवून घेतलं, पण नम्रता तिचं काय? तुझ्यासाठी त्यांनी तिला घराबाहेर काढलंच ना. नाही, ते फक्त आपला विश्वास जिंकण्यासाठी. हे जे काय मला भास होत आहेत, हे त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत ना, या मागे सुद्धा त्यांचाच हात आहे. हे सगळं ती अमृता करत होती. कदाचित त्यांच्या सांगण्यावरून करत असेल ती. एवढंच काय, काल तुम्हा सगळ्यांना वाटलं की मला सासूबाईंचं प्रेत दिसलं, तो माझा भास होता, पण हा सगळा त्यांचाच प्लॅन होता. ह्याचं कारण सांगते. आपल्याला त्या गार्डनमध्ये भेटल्या होत्या, त्यावेळी मला त्यांच्या हातावर रक्ताचा डाग दिसला. याचाच अर्थ हे सगळं त्यांनी केलं होतं ना. कदाचित तो डाग त्यांच्याकडून पुसायचा राहून गेला असेल. ताई, पण हे सगळं कसं शक्य आहे? का करतील ते असं? हे बघ, तुझ्या मनात आहे ना त्यांच्याबद्दल अजूनही संशय आहे ना, म्हणून तुला असं वाटतं, बाकी काही नाही नाही नाही. हे सगळं त्यांनी रचलेलं नाटक होतं आणि त्या त्यांची सोज्वळपणाची भूमिका उत्तमरित्या पार पाडत होत्या. ताई, तू हे बघ, काच काय ते तू ठीक आहेस ना? काय झालं तुला? आई, तू काय एवढी पॅनिक होतीस? काय झालं? ठीक आहेस ना? अगं, खाली तुझ्या सासूबाई काय ते सायकॅट्रिस्टला बोलवायचं घरी असं काहीतरी चर्चा करत होत्या. आई शांत हो, नीट सांग काय झालंय. अगं, मी तुझ्या बाबांसाठी पाणी आणायला खाली गेले होते. ताबडतोब आपण एका सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करायला हवं. मला मम्मांचं म्हणणं पटतंय. इनफॅक्ट आम्हाला तर असं वाटतं की आपण जर तिला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आहोत, तर आपण सायकॅट्रिस्टला घरी बोलवूया ना. म्हणजे सासूबाईंचा मला वेडं ठरवण्यासाठीचा जो प्लॅन आहे, ते मला वाटतंय तेच सत्य. श्राव, आत्ता मी जे काय तुला सांगेन ते कदाचित तुला पटणार नाही, पण माझ्यासाठी एक गोष्ट करशील? आणि ती गोष्ट जर खरी सिद्ध झाली तर तुला स्वतःहून कळेल की हे जे काय माझ्याबरोबर घडतंय ते माझे भास नाही आहेत, सासूबाईंनी रचलेलं षडयंत्र आहे. नीट ऐक मी काय सांगते. बोल. अरविंद, अरे ये आई, तुम्ही जप करताय, मी नंतर येतो. ये बस ये. काय नाही रे, माझं मन थोडं अस्वस्थ होतं ना, म्हणून जप करत बसले होते.
त्या घरात असं सगळं घडतंय. आता बघ ना, ही सोन्यासारखी पोरगी असं का वागतीये, काही कळायला काही मार्गच नाही. वरवर शांत वाटणाऱ्या माणसाच्या मनात काय खेळ चालू असतात, काय त्रास असतो, काही कल्पनाच करता येत नाही रे. खरंय तुमचं आई, पण आराध्याच्या बाबतीत ज्या काही घटना घडतायत ना, एका पाठोपाठ एक, अचानक, आई नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला असं वाटतं की आराध्या खोटं बोलत नाहीये. ज्या घटना घडतायत ना त्या खऱ्या आहेत. अरे पण असं कोण कशाला करेल, काय मिळणार आहे त्यांना? ते ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण आराध्यावर माझा विश्वास आहे, ती खोटं बोलणार नाही. आई, तिला ना कोणीतरी घाबरवत आहे. डॉक्टर आले की खरं काय खोटं काय ते कळेल आपल्याला. लवकरात लवकर या सगळ्यातून तिला बाहेर काढ रे देवा. काय ग, तू इथे काय करतेस? आराध्या बरोबर थांब असं म्हटलं होतं ना. ते ब्रेसलेट माझ्या हातातून पडलं होतं ना, तर तेच शोधत होते मी. सापडलं ना? हो, सापडलं. बिंगो. ही खरं बोलते असं वाटत नाही ना. आईचं दिवसभर काय चालतं ना काय माहित नाही. नाही होप आता सगळ्यांना हळूहळू हे पटायला लागलं असेल की आराध्या खरंच वेडी होत चालली आहे. आय होप सो. एनिवे, डॉक्टर कुठे आहेत? अजून आले कसे नाही? ताई, डॉक्टर ऑन दी वे आहेत, येतीलच ते, तू काही काळजी करू नको. आणि मी डॉक्टरांना व्यवस्थित शिकवून तयार केलंय. तू आज त्यांचा अभिनय बघच फक्त. अरे आम्ही बघून काय करणार आहोत? घरातल्यांनी तो बघायचा आहे आणि तो अभिनय बघून घरातले स्थिमित व्हायला पाहिजे. तू फोन तर करून बघ कुठपर्यंत आलेत ते. ताई तू शांत हो बरं, काळजी करू नको. थांब मी चेक करतो कुठपर्यंत आहे. शांत हो काय, मी कधी चिडले? अरे डॉक्टर आले. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय करायचं माहिती आहे ना? हो. जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, तेवढंच करायचं. काही एक्स्ट्रा नको आहे. लक्षात ठेवा, तुमची बायको आणि मुलगी आमच्या ताब्यात आहे. हो आहे लक्षात. आणि श्रेयस बेटा, येस मामा. आमचा मुलगा श्रेयस. श्रेयस डॉक्टर देशपांडे, सायकॅट्रिस्ट. हो हॅलो सर. नमस्कार. ज्या आराध्याबद्दल आम्ही बोललो ना, श्रेयसचीच बायको आहे ती. हो अच्छा. डॉक्टर, काही करून माझ्या बायकोला बरं वाटलं पाहिजे. प्लीज डोंट वरी, मी आहे ना. ऑफकोर्स डॉक्टर, वी रिअली ट्रस्ट यू. श्रेयस, आम्हाला काय वाटतं, तू आराध्याला इथेच घेऊन ये. डॉक्टर तिला इथेच भेटतील, म्हणजे तिला ऑकवर्ड वाटणार नाही. आणि आम्ही कोणी थांबत नाही. डॉक्टर काय म्हणतायत ते तू नंतर आम्हाला सांग, चालेल ना? बरं मी आलोच. काम नीट झालं पाहिजे हो. म्हणजे. ते म्हणजे ऍक्च्युली. काही बोलायचंय का तुला? हो. अरे मग बोल ना. माझ्याशी बोलताना एवढा विचार करायची गरज कधीपासून पडायला लागली तुला? हे बघ आराध्या, मला जे बोलायचं आहे ते तू प्लीज न चिडता शांतपणे ऐकून घेशील प्लीज. काय झालंय? हे बघ, घरातल्या सगळ्यांनाच तुझी खूप काळजी वाटते. म्हणून काय? म्हणून आपण घरी एक सायकॅट्रिस्ट बोलवलाय. काय म्हणजे तुलाही असं वाटतंय की मला त्याची गरज आहे आणि तू हो म्हणाला श्रेयस? नाही नाही नाही, ऐक ऐक, तू मला म्हणालीस ना, रागवणार नाही, शांतपणे ऐकून घेशील. मला माहितीये तुला हे आवडणार नाही, पटणार नाही, मलाही नाही पटलं. फक्त आणि फक्त तुझा विचार करून, तुझ्या तब्येतीचा विचार करून मी हो म्हणलं. आराध्या, तुझ्या बाबतीत, आपल्या बाबतीत हे जे काही घडतंय त्यातून तुझी सुटका व्हावी एवढाच प्रामाणिक हेतू आहे माझा.
तुला नाही का वाटत आहे असं? काल जे काही घडलं त्याचा तुला जितका त्रास झालाय तेवढाच धक्का आम्हालाही बसलाय, सगळ्यांना बसलाय. आराध्या, भास होणं वेगळी गोष्ट आहे, पण तू मम्मांचा खून बघितलास आणि आपण बाहेर गेलो तर मम्मा हसत मामांशी गप्पा मारत होत्या. हे मला सिरियस वाटतंय. पण श्रेयस, हे बघ आराध्या, काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या असतात, पण त्याचा जर आपल्या तब्येतीवर परिणाम होणार असेल तर वेळच्या वेळी ट्रीटमेंट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, मुळात मला हेच पटत नाही, कारण मी आजारी नाहीये श्रेयस. प्लीज. मी काय म्हणतोय, एकदा डॉक्टरांशी बोलून घे. डॉक्टर जे काय आहे ते सांगतीलच आपल्याला. म्हणजे हे बघ, जर कोणी हे सगळं मुद्दामून करत असेल तर ते आपल्याला सांगतील आणि आपल्याला सांगतील की तू नॉर्मल आहेस म्हणून. अरे पण मी नॉर्मलच आहे ना. आराध्या, माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी मी डॉक्टरांशी बोलायला तयार आहे. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू माझं ऐकल्याबद्दल. आराध्या, मलाही या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मला माहिती आहे तुला काही झालेलं नाही आणि मी तुला काही होई देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून त्यासाठी मी कुठल्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे. ही तुझी एकटीची परीक्षा नाहीये, आपल्या दोघांची परीक्षा आहे, आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. आणि माझी खात्री आहे तू यात नक्की पास होणार. तू फक्त पॉझिटिव्ह राहा आणि शांत डोक्याने त्यांच्याशी बोल. चल. डॉक्टर, ही माझी बायको आराध्या आणि हे डॉक्टर देशपांडे. हॅलो मिसेस आराध्या, हाऊ आर यू? फाईन डॉक्टर, बरं वाटतं आता. मिस्टर श्रेयस, प्लीज. हो येस प्लीज, तुम्ही बोला. मी आत थांबलो चालेल ना? बसा. मिसेस आराध्या, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. मला तुमचा त्रास कळतोय. तुम्हाला या आजारातून बरं वाटावं त्यासाठीच आपण हे सगळं करतोय. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला सांगावं लागेल की हो, मी आजारी आहे, पण मला यातून लवकरच बरं वाटेल. डॉक्टर, मी आजारी नाहीये. हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्या मनाला नाही माहिती आहे ना. बरं असो, तुमच्या बाबतीत घडलेल्या सगळ्या घटना मला तुमच्या सासूबाईंनी सांगितल्या. त्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल, मी एक एज्युकेटेड बिझनेस वुमन आहे आणि आजवर मला कसलाही त्रास नाही आहे. आत्ता सुद्धा आय एम परफेक्टली फाईन. मला कुठलाही आजार झालेला नाही आहे. सो हे जे काही माझ्या बाबतीत घडतंय ते कोणीतरी मुद्दाम घडवून आणते. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या हुशारीने मॅनेज केल्या जात आहेत की मला विचार करूनही कळत नाहीये हे सगळं कसं आणि का केलं जात आहे. म्हणजे डॉक्टर, तुम्हालाही पटतंय ना? जे मला वाटतंय तेच तुम्हालाही वाटतंय ना? म्हणजे मला काही कळलं नाही. कसं कळलं नाही? डॉक्टर आहात ना तुम्ही. मला काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगलंच कळतंय. आणि लोकांची सेवा करायची शपथ घेतली आहे तुम्ही. आता तुम्ही ठरवा, चांगल्याची बाजू घ्यायची की वाईटाची. तुम्ही जे म्हणताय ते खरं असूही शकतं, पण काय आहे ना, तुम्ही मेंटली फिट आहात हे मला तुमच्या घरच्यांना पटवून देण्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील. फार नाही, छोटे छोटे टेस्ट आहेत त्या. तुम्ही इकडे याल माझ्याबरोबर? इकडे इकडे छोटे छोटे टेस्ट आहे, काही घाबरू नका. या ना प्लीज. या सगळ्या गोष्टी होत असतात, तुम्ही त्याविषयी काही टेन्शन नका घेऊ. सगळं काही ठीक होईल. या या. मिसेस आराध्या, छोटीशी टेस्ट आहे. मला सांगा,
हे काय आहे? प्लेट. परफेक्ट. ठेवा ती. हे काय? बॉल. व्हेरी गुड. हे काय आहे? सफरचंद. ऍपल. परफेक्ट. ठेवा. आता मला सांगा, हे काय? हा, नाईफ. चाकू. डॉक्टर, डॉक्टर काय केलं डॉक्टर? वाचवा वाचवा. हिने हल्ला केला माझ्यावर. तुम्ही खोटं वाचवा बोलता तुम्ही. वाचवा डॉक्टर, मला. काय करताय वाचवा वाचवा मला. डॉक्टर हे काय वाचवा. करता तुम्ही? हे मी नाही वाचवा मला. केलंय. आराध्या काय 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 झालं? मी नाही केलंय. आराध्या काय झालंय? मी नाही केलंय. हे खोटं बोलतोय. ओ माय गॉड. काय काय झालं? हे बघ, याचं काय नाटक सुरू आहे मला कळत नाहीये. मी नाही केलंय. हे मी नाही केलंय. ऐका प्लीज. हे मी नाही केलंय. हे खोटं बोलताय. गॉड. अक्षय अक्षय फर्स्ट एड. इशिता फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये लवकर. हो मी नाही केलंय हे. डॉक्टर एक मिनिट. डॉक्टर वी आर रिअली सॉरी. तुम्ही बसा ना. तुम्ही बसा आधी. आजी आजी प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी नाही केलंय. आराध्या प्लीज. श्रेयस, तू ऐक ना माझं. मी नाही केलंय. त्यांनी स्वतःला हर्ट करून घेतलं. मी खरं बोलते. माझा विश्वास आहे. आराध्या तू शांत हो बेटा. शांत हो प्लीज. डॉक्टर वी आर व्हेरी सॉरी. आम्हाला खरंच माहित नव्हतं की आराध्या अशी व्हायलेंट होऊ शकते. रिअली सॉरी. दॅट्स ओके मॅडम. मी तुमच्याशी नंतर बोलतो. मला आता हॉस्पिटलला जायला हवं. मिस्टर श्रेयस, तुम्ही यांची काळजी घ्या. यांना एका खोलीत बंद करून ठेवा. नाही तर ह्या कोणावरही हल्ला करू शकतात. मी येतो. नाही डॉक्टर पण ठीक आहे. आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो डॉक्टर. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. श्रेयस अरे काय करते ही आराध्या असं? तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? आराध्या बेटा काय झालंय बेटा सांग ना. का असं वागतेस तू? तुम्हा सगळ्यांना हेच वाटतंय की मी त्यांच्यावर हल्ला केलाय? मी केला नाहीये. त्यांनी स्वतःलाच हर्ट करून घेतलंय. श्रेयस प्लीज माझा ऐक. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते. अगं पण आराध्या, ते स्वतःला का असं हट करून घेतील? आजी त्यांना कोणीतरी असं करायला सांगितलं असेल. बरोबर आहे तुझं. सांगण्यावरून करूच शकतात पण अगं आत्ता आम्ही त्यांना स्वतः फोन केला होता. दुसऱ्या कोणाला माहिती नाही की आम्ही त्यांना बोलवतोय. मग कोण त्यांना सांगणार की जा घरी तिकडे असं आणि करा काहीतरी? पण आपल्याच घरातलं कोणीतरी असू शकतं ना. आराध्या प्लीज. तू आमच्यावर आरोप करतेस? तुला वाटतं की आम्ही तुला वेडं करण्याचा प्रयत्न करतोय? श्रेयस अरे काय बोलते ही? अगं पण घरातले लोक का करतील हे असं? हा, आजी कोणाच्या मनात काय सुरू आहे आपल्याला सांगता येत नाही ना. आराध्या बस बेटा बस. आम्ही सगळे प्रयत्न करतोय की तुला बरं वाटावं आणि तू आम्हाला दोषी ठरवतेस. आम्ही तुला वेळ करायचा प्रयत्न करणार? श्रेयस अरे श्रेयस व्हॉट इज शी टॉकिंग अबाउट? श्रेयस हे बघ डॉक्टरांनी जे काही सिम्पटम्स सांगितले होते ते सगळे आम्हाला दिसत आहेत. तुलाही दिसत आहेत. तू डिनाय करू नकोस. आपल्याला डॉक्टरांनी जे सांगितलं ते करायला हवं. आराध्या प्लीज आम्हाला समजून घे. श्रेयस तिला रूम मध्ये घेऊन जा. लेट हर बी देअर प्लीज. श्रेयस आम्ही तुझ्याशी बोलतोय. आराध्या आम्ही सगळे जे काही करतोय ते फक्त तुझ्या काळजीपोटी आणि तुझ्या प्रेमापोटी करतोय एवढं समजून घे प्लीज.
पण मला काहीच झालं नाहीये. असं का करतात? मी काय म्हणतो श्रेयस, आराध्याला तिच्या रूम मध्ये घेऊन जा. तिनं शांत होणं खूप गरजेचं आहे. 10-15 मिनिटं बसली ना की जरा रिलॅक्स होईल. जा जा, घेऊन जा तिला. नाही श्रेयस, तू सांग ना सगळ्यांना. हे बघ आता डॉक्टर काय म्हणतायत ते आपण ऐकूया. आत्ता ऐकूया. हा, माझ्यासाठी आत्ता आपण वर जाऊया प्लीज. ऐक ना, मी हे नाही केलं श्रेयस. मी तुला खरं सांगते. मला माहिती आहे तू नाही केलंस, मला कळत आहे. काय चाललंय या घरात, काही कळेना असं झालंय. मला कळत नाही एवढी हायपर कशाने झाली, कसला त्रास होतोय तिला. नो आयडिया अरविंद, आम्हाला तर कळतच नाही नक्की काय चाललंय. आई मी बघतो. आई चल ये, ये. आराध्य देसाई, तुझ्या विदाईची वेळ आली. येस, कुठे माहितीये का? स्ट्रेट टू द मेंटल असायलम. Oh, I love this.